सो हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आम्ही जात आहोत राजापूरच्या गंगेला। माझ्यासोबत माझे आजोबा सुद्धा आहेत आणि आम्ही दोघं असे एकत्र जात आहोत। बॅग बघू शकता, बॅगेमध्ये कपडे घेतलेत, तिकडे जाऊन चेंज करायचे आहेत। मी तुम्हाला दाखवतो तिकडचं देवस्थान कशा प्रकारे आहे ते। तिकडची तुम्हाला देवचार्य दाखवतो, देवाच्या पाया पडतात, तिकडे कसे कसे देव आहेत, कसा त्या गंगेचा उगम झाला, कुठला उगम झाला, हे मी तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवतो। सो शेवटपर्यंत राहा या व्हिडिओमध्ये। आम्ही जात आहोत आमच्या आता बाईकने, हे बघू शकता बाईकने जात आहोत। मुळात भावाला पण घेऊन जाणार होतो, पण ॲक्च्युली त्याच्या शाळा होती, सो त्याला शाळेत पाठवलं आणि आम्ही दोघं जात आहोत। आजोबांचं थोडं काम पण आहे राजापुरात, सो ते पण सुद्धा करू। आणि इकडनं एक्झॅक्टली तुम्हाला सांगायला गेलो, आमच्या गावाकडनं राजापूरची गंगा ही आमच्याकडनं तरी 30 किलोमीटर आहे आणि तुम्ही एसटीने पण प्रवास करू शकता। राजापूरच्या तिकडनं मोजून 20 रुपये घेतात राजापूरच्या गंगेला जायला। देवस्थानाचं नेमकं वैशिष्ट्य काय आणि का मुंबईवरनं एवढं लांब लांबना सगळेजण तिकडे गंगेला पाया पडायला येतात आणि आंघोळ करायला येतात। सो चला आपण जाऊया, जायचं आता गाडी। आजोबा सुद्धा आहेत। मित्रांनो बघू शकता, हे बघा आम्ही आता आहोत ते म्हणजे डोंगर टिट्याला। इकडनं 4 फाटे फुटतात। एक साईडला उजव्या साईडला जातो तो आपला देवगडला, देवगड गोवा कुणकेश्वर या साईडला। समोर हा रोड जातो डायरेक्ट मुंबई गोवा हायवेला हातिवलेला, आणि तिकडनं आपण डायरेक्ट गोव्याला पण जाऊ शकतो। तर असा रोड आहे तो। तिकडनं सुद्धा आहे मेन हायवेवरनं राजापूरला जायला, आणि इकडनं सुद्धा शॉर्टकट आहे। मेन जास्त लोक इकडची आमच्या इकडची हा रोड प्रिफर करतात, कारण की आमका लवकर जाऊक मिळता। इकडनं नाही म्हटलं तरी 10-12 किलोमीटर आपण लवकर पोचतो राजापुरात। सो मी ह्या रोडने जातो आता हेल्मेटसुद्धा घालतो, कारण की पुढे पोलीस भेटतील म्हणून। नाही तर ह्या गरमीत ना हेल्मेट घालणं म्हणजे डोक्याला ताप आहे। काय म्हणतास? हा व्हिडिओ मला ट्रान्सफर कर नंतर। हां त्याची फणसाचा व्हिडिओ कसा 2 मिनिटांमध्ये ट्रान्सफर केलास राजुलीला, आणि राजुलीचा मला फोन आला की फणस खाले पप्पा म्हणून। चालेल ना, करतो ट्रान्सफर। तर मित्रांनो आपण जाऊया आता आपण डोंगर टिट्याला आहोत आणि तिकडनं आपण लेफ्ट मारून डायरेक्ट राजापूरला जाणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आलो आहोत आता इकडनं राजापुरात। सो आता बघू शकता हा मेन हायवे आहे, हा पूर्वीचा हायवे होता, आणि आता तुम्ही बघू शकता इकडे वर आहे तो मोठा हा गोवा हायवेचा हा मोठा ब्रिज आहे। राजापूरमध्ये सर्वात मोठा ब्रिज हा बनवलेला गेलेला आहे। तो तिकडनं जास्त तर आता प्रवास होतो ये जा लोकांचा, आणि आपण आहोत आता बरोबर कॉर्नरवरती। आणि इकडे तुम्ही बघू शकता हा आहे रोड जातो दोन्हीकडे राजापूर गंगेला, आणि इकडनं लोक जातात। इकडनं 2.5 किलोमीटर अंतर आहे राजापूरला गंगेला जायचा उन्हाळ्याला, आणि उन्हाळ्याचा पण गरम पाण्याचा कुंड पण इकडेच आहे, जातानाच लागतो। आणि त्याच्या पुढे थोडा दोन्हीवडे, आणि दोन्हीवडेला राजापूरची गंगा आहे। आणि इकडनं तुम्ही बघू शकता इकडनं राजापूर रेल्वे स्टेशनसुद्धा आहे। सो आम्ही आता या रूटने जातो आहोत। आता डायरेक्ट भेटूया राजापूरच्या गंगेला, चला। मित्रांनो हा उन्हाळ्याचं देवस्थान, आणि इकडे गरम पाण्याचा कुंड आहे, आणि समोरच पालखी जाताना जाऊ शकता तुम्ही। इकडनं डायरेक्ट हायवेला आलो की हा पहिलाच राईटला चढाव आहे, आणि आपण तिकडनं डायरेक्ट जाऊ आपण गंगेला जाऊ। आणि मित्रांनो आम्ही आता पोचलो आहोत राजापूरच्या गंगेला। तुम्ही पाहू शकता लोकांची गर्दी कशी आहे, प्रत्येकाची गाडी वेगवेगळ्या प्रकारे लावलेली आहे। आणि आता जातो आतमध्ये बघा, इकडनं आतमध्ये गंगेला जायला रस्ता आहे। तर आम्ही आलो आहोत आता गंगेला, आणि आतमध्ये आता आम्ही जाऊ आंघोळ करायला। तिकडे बघू शकता असे साईडला स्टॉलसुद्धा आहेत, गॅलनचे भी आहेत, खाण्याचे म्हणजे प्रसादाचे आहेत। हे बघा, हां हां ठीक।
म्हटलं आधीपासून आहे की इकडे धंदा? काय होय आधीपासून. किती वर्ष आले असतील? वर्ष म्हणजे प्रत्येकाची जागा ठरलेली आहे तसे गावाले नाही एकदम तसे मग एकदम आधीपासून चालवत असाल ना? आधीपासून म्हणजे माझ्या म्हणजे पूर्वीपास हाय सवय म्हणजे दुकान घालायचं. अच्छा. म्हणजे सासू सासऱ्याची गंगा आल्यावर असं म्हणजे नाही. सगळ्यांची जागा अशी ठरलेली. ठरलेले. बापू झाले चला जाऊया. हा बघा हा एंट्रन्स आहे आणि आम्ही इकडनं आतमध्ये आत जातो. बघू शकताल कशा प्रकारे खेळणी आहेत, धागे, अबीर, गुलाल, प्रसाद अशा आहे गंगेचं. आज लोकांची थोडी कमी गर्दी आहे. एरवी खूप गर्दी असते. आज तरी प्रमाणात खूप कमी आहे गर्दी. आता एरवी खूप जास्त असते. तर आम्ही जाऊया आता पाया पडायला. सो मित्रांनो बघा मूळ गंगेचं उगम इकडनं होतं. बरं ह्या वडाच्या झाडाकडनं मूळ गंगेचं उगम होतं. मी पाहू शकतो इकडनं जास्त इकडनं सगळे लोक गंगेचं पाण्यासाठी बाटल्या आणि असे भट जे आहेत ते सगळ्यांना वाटून देतात. वेगवेगळ्या प्रकारे वडाचं झाड आहे. पूर्वीपासून इकडनं उगम झालं आणि इकडनं पाणी होतं. सगळी लोक आणि या मंदिराचं काम व्हायचं आहे. अजून काम बाकी आहे व्हायचं. पालखीचं आगमन पण सुद्धा होत आहे इकडे वाटतं. इकडे लोक गर्दी पण करतात पालखीसाठी. हे तुम्ही पाणी इकडनं पण चालत येतात लोक आणि अशा प्रकारे गर्दी आहे लोकांची. याचं मेन स्थान आहे गंगेचं. इकडनं लोक येतात पाया पडायला. गाईचं मुख इकडे लोक येतात. इकडनं गंगेतनं पाणी भरून देतात. असं आहे. एकत्र असं पाणी ओतलं जातं भटजींकडनं. गंगेमध्ये जर पवित्र पाणी असतं. बघू शकता तुम्ही इकडे गंगामातेचा असा फोटो आणि इकडे देवस्थानाच्या पाया पडू शकता तुम्ही. आम्ही सर्व त्याला पाया पडून घेऊ. हर हर गंगे हर हर गंगे. इकडे श्री हनुमंती स्वारींची यांची अशी पालखी आहे. देऊळ आहे यांचं कुठे इकडे? हो ओझरला. ओझरला आहे. अच्छा. दरवर्षी इकडे येते हनुमान गंगा येते तेव्हा येते. प्रत्येक पालख्या येतात ना? प्रत्येक पालख्या येतात इकडे स्नान करायला. हां त्याच्यामुळे आज आणली. अच्छा. धावपळ बघा कसे धावत आहेत त्या आंघोळ करण्यासाठी. म्हणजे गंगा ही कुठे जाणार नाही आहे. एका काळांतराने जाते पण लोकांची पाणी घेण्यासाठी आंघोळ करण्यासाठी किती गर्दी येते बघा. उत्सुक किती येते बघा. लोक किती उत्सुक आहेत ते गंगेमध्ये आंघोळ करण्यासाठी. म्हणजे खूप वेगळी मजा असते आंघोळ करायची म्हणजे. आणि सगळ्यांना मिळत नाही अनुभवायला हे कोकणामध्ये. आणि कोकणात हे आवर्जून येतात हे सगळं करायला. सो तुम्ही पण या गंगेच्या पाया पडायला. तीर्थक्षेत्र आहे माता गंगेचं ज्याचं उगम झालं खूप वर्षांपूर्वी. आणि अशा प्रकारे हे भटजी कळशीमधलं पाणी भरून लोकांना आंघोळ घालतात. आणखी देवापर्यंत आपल्याला पोचवायचं काम हे एकमात्र म्हणजे भटजी करतात. आणि गंगेच्या कुंडांबद्दल माहिती सांगायची मी आता कुंडांजवळ येतो. ह्या कुंडांचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक देवाच्या रागाप्रमाणे हे अशी कुंड निर्माण झालेली आहेत आणि तेवढी त्या पाण्यामध्ये गरमी आहे. तर तुम्ही भाविक अशी आपले आंघोळ करतात आणि तुम्ही अंडरस्टँड करू शकता. सो तुम्ही नक्की ह्या कुंडात गंगा तीर्थाला पाया पडायला आणि हा स्नानाचा अनुभव घ्या. आणि तुम्हाला नक्की खूप असं चांगलं वाटेल. कारण की बरेच जणांचे तुम्ही चेहऱ्यांवरती आनंद बघू शकता तिकडे येण्याचा आणि गंगेमध्ये आंघोळ करून घेण्याचा आणि श्रीमाता गंगेला भेट देण्याचा. ही गंगा दरवर्षी
पूर्वी कसं होतं 3 वर्षांनी एकदा यायची आणि ह्या वर्षी आता सलग 4-5 वर्ष असं होतं की ही सलग येते आहे गंगा. सो त्यामुळे मुंबईपासून खूप जास्त जण येत आहेत ह्या गंगेला पाया पडण्यासाठी. सो तुम्हीसुद्धा या गंगेला पाया पडायला या, एवढीच इच्छा अशी माझा. आणि तसंच मी तुम्हाला दाखवतो आपले बापोगावसुद्धा इकडे आंघोळ करतात. ते बापोगावसुद्धा आंघोळ करतात. चालेल, कसं वाटलं? चांगलं वाटलं, एकदम मस्त वाटलं, खूप भारी वाटलं ना? भारी वाटलं. मुळात हे चुकीची गोष्ट आहे. कुंडात जे तुम्ही मुळात भटजींनी सांगितलं ह्या कुंडात कोणी उतरायचं नसतं, वरणाच पाणी घ्यायचं असतं. का आता बापू कशी घेतात जगने पाणी तसंच घ्यायचं असतं. पण बरेच जणांची चुकी असते, ह्यामध्ये घाणबिण करतात. सो त्या गोष्टीचा त्यांनी आवर टाकायला, त्या गोष्टीमध्ये त्यांनी ते विचार करायला हवा होता. आणि आम्ही सुद्धा बघू शकतो जगनेच वरती आंघोळ करतो. आपण पण जाऊया आंघोळ करू. कुंडाचं पाणी घ्यायला आंघोळीसाठी आणि मी पण सुद्धा चला. आपल्याला भरून झालं, आपण आंघोळ करूया. प्रसाद असतो तो, प्रसाद असतो. आणि आपण कपाळा घेतला ना, खूप घेतलंय तुमच्याशिवाय. हर हर गंगे महादेव. कुंडामधनं आपण पाणी घेऊया. मी आणि बापा दोन्ही जातो तसे एकत्र आंघोळ करायला. आता चला, सावकाश बसा आपटाल. ओम नमो शिवाय नमः, ओम नमो शिवाय नमः, ओम नमो शिवाय नमः. हर हर गंगे. ओम नमो शिवाय नमः. बोल, ओम नमो शिवाय नमः. हर गंगे महादेव. बघा टेबल फोटोशूट असतात. घ्या. देतो आम्ही तुम्हाला. आता कपडे बदलून आम्हाला पाया पडायला यायचं आहे. परत रिटर्न पाया पडून आम्ही निघू इकडनं. चला. कोण सटकलं इकडनं, घसरट होती त्यामुळे न कुकटलं. एक छोटीशी चूक म्हटलं घसरडमधनं चुकून पाय टाकला कुठं दुसरीकडे न कुकटू शकता. पण तुम्ही त्यामुळे सांभाळून ये जा करा आंघोळी करताना. आणखी इकडे घसरट पण तेवढीच आहे, एवढी घसरट जास्त आहे इथं. हो, इकडनं व्ह्यू असा दिसतो गंगेचा. तिकडे सुद्धा महादेवाचं मंदिर आहे. तिकडून आता आम्ही चेंज करून आल्यावर पाया पडायला जाऊया आणि माता गंगेच्या तिकडून पाया पडायला जायचं. तर मित्रांनो आमचं चेंज करून झालं, मी गोष्ट चेंज केलेलं आहे आम्ही. ह्या काकूंकडेच आहे, त्यांच्या इकडे चेंज करायला सुद्धा आहे. परत तुम्ही इकडनं ओटी प्रसाद हे सुद्धा घेऊन जाऊ शकता. तर काकी इकडे बरेच वर्ष प्रत्येक वर्षी असतात आणि खूप पूर्वीपासून ते इकडे आपलं दुकान लावतात आणि ह्या वर्षीसुद्धा आहेत ते. आणि आम्ही इकडनं चेंज केलं. आता परत जातो आम्ही पाया पडायला आणि ओटी भरायला. म्हणजे बापूवागासुद्धा येतात. चला, ओटी घेतलं आहे बापूवागाने आणि आम्ही चाललो आहे आतमध्ये पाया पडायला. टीका लावून घेतलं कसं असतं मस्त. आम्ही तिकडनं आलो होतो, बॅक साईड आहे आणि हा फ्रंट साईड आहे जिकडनं एंट्रन्स आहे. इकडनं आतमध्ये सगळे येतात आणि बरोबर इकडे समोरच गंगा आहे आणि इकडे स्नान करतात. सुरुवात तिकडनं होते आणि मग नंतर शेवट इकडे पाया पडतात आणि संपन्न होतात असं कार्यक्रम. आणि आपण जाऊया आता, ज्यांना दक्षिणा द्यायच्या आहेत आणि त्यानंतर पाया पडायला जायचं आम्हाला.
पैसे प्रथा टाकण्याची आपण या भटजींकडनं जाणून घेऊया. असे पैसे का टाकतात ते सर्वात पहिला आपण पैसे तरी टाकूया. पैसे इच्छापूर्तीसाठी आपण इच्छापूर्तीसाठी इकडे पैसे टाकतात. हां म्हणजे गंगेचं हे गंगा आपण गंगेचा काय संकल्प केला असेल आपण काय इच्छा असेल ते कुंडात करायचं आपण हां गेला फायनली गेला. इच्छा पूर्ण हो. हां लवकर सक्सेसफुल हो. चांगले सबस्क्रायबर वाढवा. मित्रांनो आमचा पाया पडून झालेला आहे आता पूर्तपणे. आणि बापू काकांचं खूप म्हणजे बापू काकांना खूप आवडलं. त्यांची चांगल्या प्रकारे त्यांचं देवदर्शन झालं आहे. आणि आम्ही आता देवदर्शन करून आम्ही आता जातो राजापूरला. आमचं काही थोडंफार काम आहे सो ते करू आणि त्यानंतर घरी जायचं आहे. तरी घरी जाईपर्यंत आम्हाला दुपार होईल. सो सर्वात पहिला आधी प्रवासात घेऊया आणि प्रसाद घेऊन आम्ही यावेळी पहिल्यांदा अजून एक टाका काका. कुठनं आला मोजून बघत हां कुठनं आला 1200 तर थोडं जास्त टाकायचं बघा 300 झाले. मामापेड्यांना बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. कंदे पेढे मावा पेढे इकडे कळलं ना मग घेतोय. मोठं लागतंय तुमचं नको बसणार नाही तुमच्याकडं. मग मोठं लागतंय त्याला. मोठा आहे की. हा बँड घेतला. लिंबू सरबत द्या. आता इकडे मी आता इकडच्या लोकांकडनं त्या आजीकडनंच ऐकलं की इकडे सध्या एसट्या येत नाही आहेत. सो त्यामुळे जर समजा तुम्हाला यायचं असेल तर एक तर तुमची गाडी किंवा रिक्षा करून आलात तर बरं आहे तुम्हाला. कारण की असेच तुम्ही आलात तर तुम्हाला जमणार नाही ते. कारण की इकडचे मोजके 2-3 जणं असतात रिक्षावाले. तर वेळेस त्या जण चालतसुद्धा येतात नाक्यावरून. शक्यता तुमच्या गाडीनेच या तुम्ही पण पहिला. लिंबू सरबत 15 काय अजून. हां एवढे बाद झालेत ना. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट सांगायची म्हटली आम्ही इकडे येतो गंगेला. मागच्या वेळी पावसाळ्यामधनं आलो. बघूया ह्या वर्षी जर पावसाळ्यापर्यंत राहिली गंगा तर पावसाळ्यामधनं सुद्धा मजा येईल. गंगेला येण्याची मजा असते वेगळीच. आणि पावसामधनं गरम पाण्यामध्ये इकडे आंघोळ करून येतो म्हणजे तेव्हासुद्धा खूप जास्त गर्दी होते. आणि ती गरम पाण्याचं कुंड आणि थंड असं सगळ्यावर वातावरण असतं. सगळ्यावर हिरवगार अशी पसरलेली असते. आणि इकडे काकींचं असं स्टॉलसुद्धा आहे. जीपे आत्ता तर सिस्टीम सगळ्यावर चालू पण झाले. जीपे सगळ्यावर असतो. इकडे सुद्धा जीपे आहे. सो तुम्हाला समजा कुठलंही सामान घ्यायचं असेल तुम्ही ह्या काकींकडनं घेऊ शकता. ओके ठीक आहे थँक्यू. मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल त्यांच्याकडनं कशा प्रकारे इकडे सोयीसुविधा आहेत लोकांसाठी. समजा भाडणं आले बाय चान्स तो चेंज करू शकतात. आणि तुम्ही बघू शकता. सो त्यामुळे तुम्ही यायचं असेल तर तुम्ही लेडीजसुद्धा असाल तर तुम्ही इकडे आंघोळ करायला येऊ शकता. सो इकडे सगळ्या सोयीसुविधा आहेत. सो तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही आनंद घ्या इकडचा ह्या परिसरात येऊन माते गंगेच्या सानिध्यात येऊन. आणि नक्की या इकडे. सो आम्ही आता जातो राजापूरला. म्हातारी माणसं असेल तरी लांब नाही येतात इकडे गंगेसाठी खास करून. आणखी त्यांची या माता गंगेशी खूप मोठी श्रद्धा आहे. आणि त्यांना जमत नसलं तरीसुद्धा ते इकडे येतात पाय पडायला. दिस इज कॉल्ड लव्ह फॉर श्री माता गंगे. सो तुम्ही या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहिलात. सो त्यासाठी खरंच खूप मनापासून थँक्यू. आणि माझा ब्लॉग पूर्ण बघा अँड मेक शुअर सबस्क्राईब माय चॅनल. लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि सांगा कसा ब्लॉग झाला आहे तो. चला धन्यवाद.